तर मित्रांनो आज तर सकाळी निघलो होतो बरं का जवानीवान घेऊन आपण कारखान्यावर. लगेच मग कारखान्यावर येऊन फटाफट मग आपण मस्तपैकी आपल्या जवानीवानचा काटा करून घेतला. आणि आजचा दिवस आहे ना लक्की दिवस म्हणलं तरी चालन बरं का. कारण की ना कारखान्यावर आल्यावर आहे ना आपल्या पुढे 2च वाहन आहे. आणि इतक्या दिवस जेव्हा बी आलो तेव्हा आहे ना मोकार वाहनच राहायची. आणि आपला मित्र येताना तर टेन्शन मध्ये असतोच, पण इथं बी आल्यावर मोकार टेन्शन मध्ये. ते आले ना कुठं ट्रॅक्टरचं पार्ट पाडलं भाऊ. आणि तुम्हाला माहिती ट्रॅक्टर काय 30च्या पुढे पळत नाही तरी येणार ना अख्खं पॅनलच पाडून ठेवलेलं आहे भाऊ. आणि हे सिस्टम कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ना आम्ही तर फिरता डायरेक्ट आहे ना मोकळा सोनपापडीच्या खाणीमध्ये चालू. फायनली मग आपला जॉनीवनचं एक टेलर झालतं बरं का खाली, पण एक टेलर अजून राहिलेलं होतं खाली करायचं. आता तुमच्या डोक्यात असं विचार येतात ज्याला पहिले स्क्रीन खायला लागलं तेव्हाच ट्रॅक्टर घ्यायचा ना खाली करून. खाली तर पूर्णपणे तेव्हाच आपला ट्रॅक्टर झाला असतं, पण विषय असा होता आपल्याला जॉईंट होतं त्याच्यामुळे ना आपल्याला एक एक टेलर खाली करावं लागलं. फायनली मग एक परचे सगळे ट्रॅक्टर खाली झालते बरं का. मग आम्ही निघलो होतो पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला. इथं येऊन बघतो तर मोकार गर्दी लागलेली हो पंपावर. गर्दी तर एवढी नसती लागली, पण जस्ट आपल्या पुढे ना टँकर खाली झालतं. एक परचं मग सगळ्या ट्रॅक्टर मध्ये मस्तपैकी डिझेल टाकलं, निघायचंच होतं. तेवढ्यात मित्र म्हणे चाला पहिले ना हातपाय बितपाय धुवून घेऊ. मग तुम्हाला तर माहिती हातपाय धुतले म्हणजे अर्धे आंघोळ झाली समजायचं. आणि जोडीदार तर इतका साबण लावून राहिला ना भाऊ, मला एक म्हणायचं याच्यापेक्षा आंघोळ केलेलं परडलं असतं. मग मित्रात झाल्यावर आपण फटाफट मस्तपैकी तोंडाला साबण बिबून लावून मस्तपैकी तोंडाने ते धुवून घेतलं भाऊ. सगळं झाल्यानंतर मस्तपैकी ट्रॅक्टर कडे येऊन बघतो तर सगळे आपले इन्स्टाची फॅमिली इथं जमलेली होती. जमली मानल्यावर मग तर व्हिडिओ मध्ये घ्यावाच लागन, तुम्हाला तर माहितीच. फायनली मग भेटून त्यांना मस्तपैकी आपण आपल्या मार्गाला लागलो बरं का. मग चालता लय नाही बरं का 2-3 किलोमीटर आलतो. मग परत आपल्याला दादा ते भेटले मस्तपैकी, त्यांचा भी एक व्हिडिओ घेऊन टाकला. आणि ह्या मित्रांनी ट्रॅक्टर चालवायच्या नादात आपला रुमालच पाडून टाकला. चलो फिर निकलते आपल्या मंजिल की तरफ. चालता जवळ 10-15 किलोमीटर आलो मस्तपैकी मग मिसळण ते खाल्ली व दाबून. आणि ह्या अशी लाईन बघितल्यावर तर असं वाटत होत जस काय रॅलीच निघली होती का आमची. चला मग काय निघू आता, लय उशीर झालता आपल्याला. तेवढ्यात मग पुढे आहे ना आपल्याला आहे ना शिक्रापूरच्या जवळ आल्यावर आपल्याला आपला मित्र भेटला. तुम्हाला माहिती का स्टार्टिंग पासून 2-3 महिने आम्ही ना सोबतच ऊस वाहिलेला, पण रुटीन चेंज झाल्यामुळे आमची काय गाठच बसत नव्हती. ऊन पण बरंच पडल्यामुळे मग मस्तपैकी सगळ्यांनी कॅम्पाच्या बाटल्या ते पिल्या बरं का. लागलो मग परत आपण आपल्या मार्गाला. आज इतका उशीर झालता ना भो, लोक आहे ना भरून येत होते ना, आम्ही ना एमटी करून नेटकत चाललो होतो. ह्या जोडीदारांना टायर नाही फुटावं त्याच्यामुळे मस्तपैकी एक साखळ्या करून घेतल्या होत्या. अरे पट्टा पडला बरं का मित्राचा. तसं म्हणायला गेलं तर आपल्या जॉनी 2चा बी पट्टा पडला होता बरं का, पण जॉनी 1चा पडल्याशिवाय आपल्याला काही सुट्टी भेटत नव्हती. घरी पोहोचल्यावर मस्तपैकी आंघोळ बिंगोळ केली, इंटरनॅशनल ट्रॅक्टर चालू केलं आणि डायरेक्ट निघलो भाऊ वावराकडे. न्यायचं काही नसतं, ट्रॅक्टरच नव्हते, काकरे पण न्यायचे होते आपल्याला. आणि हे जोडलं म्हणजे नक्की ना वावरात काहीतरी काम असणारच आहे. आणि हे इंटरनॅशनल ट्रॅक्टर चालू झाल्यावर मालकाला तर नंतर कळतं, पण आपल्या ना मी आपलं पहिले कळतं. वावरात आल्यावर कळलं बरं का आपल्याला आज आहे ना 5 टन ते गोळा करायचं होतं. तर चला आपलं काम आहे ना आपण चालूच ठेवू. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.